तर बघा, आज आपण बघणार आहोत अपूर्णांक. आता अपूर्णांकामध्ये तुम्हाला स्क्रीनवर एक एक्झाम्पल दिसत असेल 0.15 भागीला 0.5 भागीला 15. आता बघा, जेव्हाही तुम्हाला भागाकाराचं चिन्ह दिसत असेल आणि जर त्याला तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल तर या चिन्हाला तुम्हाला गुणाकारामध्ये कन्वर्ट करावं लागते आणि जेव्हा तुम्ही गुणाकारामध्ये कन्वर्ट कराल तेव्हा हा जो छेद असते तो अंशामध्ये जाईल आणि अंश हा छेदमध्ये येत असते. तर चला बघूया. तर इथे येईल 0.15 गुणेला, आता हा जो अंश आहे तो छेदामध्ये जाईल, सॉरी, हा जो छेद आहे तो अंशामध्ये जाईल म्हणजे इथे येतील 15 भागीला 0.5. आता इथे 0.15 नी, सॉरी, 0.5 ने आपण 15 ला भाग देऊ तर ते थोडं कॉम्प्लिकेटेड होईल. जर आपल्याला याला इझी करायचं असेल तर आपण इथे घेऊ 0.15 गुणेला. आता इथे 0.5 आहे म्हणजे हा पॉईंट तुम्हाला काढायचा आहे. जर एक पॉईंट तुम्हाला काढायचा असेल तर तुम्हाला वरती एक शून्य एक्स्ट्रा द्यावं लागेल, म्हणजे वरती येईल 150 भागीला 5. आता 5 ने इकडे 15 ला भाग जाईल, कितीने भाग जाईल? 3 ने. 5 त्रिक 15 आणि 0 म्हणजे याचं कॅल्क्युलेशन किती आलं? 30 आलं. म्हणजे इथे येईल 0.15 गुणेला 30. आता 15 इथं कॅल्क्युलेशन करा. 15 गुणेला 30, तर 15 त्रिक 45 आणि 0 म्हणजे आन्सर किती येईल तुमचं? 450. आता 450 आन्सर आलं, पण पॉईंट किती डिजिट नंतर आहे? 2 डिजिट नंतर, म्हणजे तुमचा पॉईंट येईल इथे, म्हणजे तुमचं आन्सर येईल 4.5. हे तुमचं आन्सर असेल. आता स्क्रीनवर तुम्हाला हा क्वेश्चन दिसत असेल, याचा तुम्ही आन्सर काढा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा काय येईल आन्सर. थँक्यू.